चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड इयत्ता तिसरी मराठीमध्ये लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। तर त्यामध्ये आज घेणार आहोत बघा आपण 3 अंकी संख्या ओळख। बघा 3 अंकी संख्यांची ओळख आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत। बघा ह्यापूर्वी आपण कालच्या लेक्चर्समध्ये एक उदाहरण घेतलेलं होतं। बघा त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत की सर्वात मोठी 2 अंकी संख्या जी की आहे बघा 99। यामध्ये आपण 1 मिळविला म्हणजे 1 अधिक केला तर आपल्याला उत्तर मिळालेलं होतं बघा 9 अधिक 1 10। बघा या 10 मध्ये जर म्हटलं तर 10शी 0 आपण या ठिकाणी लिहिला आणि 1 हातचा इथं या 9 वरती लिहिला आणि मग या 9 मध्ये 1 मिळाला आणि मग उत्तर मिळाले बघा आपल्याला 10। म्हणजे एकूणच संख्या मिळाली बघा आपल्याला 100। सुरुवातीला बघा ते या ठिकाणी एकक, दशक, शतक। मग हे 0 आपण एकक स्थानी लिहिले, हे 0 आपण दशक स्थानी लिहिले आणि हा 1 आपण शतक स्थानी लिहिला। म्हणजे ज्यावेळी 3 अंकी संख्या तयार झाली त्यावेळी 1 हे शतकाच्या घरात लिहावा लागला, 1 अंक आपल्याला शतकाच्या घरात लिहावा लागला। म्हणजे या ठिकाणी 3 अंकी संख्या तयार झालेली आहे। मग आता या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला ह्याचाच उपयोग करून समोर शिकवायचं। बघा आता रिकाम्या चौकटीत संख्या अक्षरात लिहा। हा आपल्याला या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे। मग या चार्ट मध्ये जर म्हटलं तर सुरुवातीला चित्र दिलेले आहेत बघा आपल्याला। हा एक खडूचा बॉक्स आहे आणि या बॉक्स मध्ये या ठिकाणी श लिहिलं म्हणजे शतक। म्हणजे तुम्हाला असं सांगितलं तर या बॉक्स मध्ये 100 खडू आहे। किती खडू आहे? 100 खडू आहे आणि समोर 1 खडू दिला, बरोबर आहे। मग आपल्याला समोर लिहावं याचं। मग या चार्ट मध्ये सांगितलेलं आहे बघा एकक, दशक, शतक। मग आता 100 बॉक्स मध्ये खडू किती आहेत बघा 100 आणि किती बॉक्स आहेत? 1 बॉक्स म्हणजे 1 शतकाचा बॉक्स आहे या ठिकाणी। मग आपल्याला काय लिहावायचं आणि एकच खडू आहे म्हणजे एकक आहे। मग आपण समोर कसं लिहिणार बघा 1 खडू एकच आहे म्हणून एकक मध्ये 1 लिहिणार, दशक मध्ये तर नाहीच आहे उपलब्ध म्हणून 0 लिहिणार आणि शतकाचा बॉक्स 1 आहे म्हणून शतक स्थानी 1च लिहिणार। म्हणजे 1 0 1 आणि एकूणच संख्या तयार झाली बघा 101। अंकात लेखन करतोय आपण 101 आणि याचं या ठिकाणी जसं वाचन करतोय तसंच अक्षरात लिहिलं 101। आणखी एकदा बघा थोडक्यात। आता शतक म्हणजे 100 त्याचंच वाचन आपण 1 शतक असेल तर 100 करतो। बघा हे आपण कालच्या लेक्चर मध्ये शिकलोय। बघा 1 शतक असेल तर ह्याचं वाचन आपण 100 असं करतोय। बघा 2 शतक असेल तर ह्याचं वाचन आपण 200 करतोय। 3 शतक असेल तर ह्याचं वाचन आपण 300 अशा प्रकारे करतोय। बघा म्हणून या ठिकाणी एकच शतक आहे मग शतक स्थानी 1 लिहितोय आणि त्याचं वाचन 100 करतोय। एकक स्थानी 1 अंक आहे मग 1च करतोय। आता दुसऱ्या चित्रामध्ये काय शतकाचा 1 बॉक्स आहे, शतकाचा 1 बॉक्स आहे म्हणून शतक स्थानी आपण 1 लिहितोय। दशकाचा उल्लेखच नाही म्हणजे दशक स्थानी 0 लिहितोय बघा आणि एककाचा उल्लेख 2 खडू आहे, 2 खडू आहे म्हणून एकक स्थानी 2 लिहितोय। 102 म्हणजे एकूणात अंकात संख्या आपण असे लिहितोय 102 आणि याचं वाचन करतोय बघा 102। जसं वाचन करतोय तसंच अक्षरामध्ये लिहितोय। आता नंबर 3 मध्ये बघा आता एक बॉक्स आहे खडूंचा 100 खडूंचा की ज्यामध्ये 100 खडू आहेत म्हणजे 100 खडू आहे म्हणजे 1 शतक आहे। म्हणजे शतक स्थानी लिहूयात बघा या ठिकाणी तिसऱ्या चित्रात बघतोय 1 शतक स्थानी लिहूयात बघा 1। आता दशक स्थानाचा उल्लेखच नाही म्हणून दशक स्थानी लिहिणार बघा 0 आणि 1 एकक स्थानाचा एकक स्थानी 3 खडू आहे म्हणून या ठिकाणी लिहूयात बघा 3 आणि एकूणात मग एकत्रित संख्या लिहिल्या जाते बघा आपल्याला 103 103 म्हणजे 103। 103 जसं वाचन केलं जातं तसंच लेखन करूया। बघा
103. नेक्स्ट मध्ये बघा एक शतकाचा बॉक्स आहे, 100 खडू एका बॉक्समध्ये आहे, म्हणजे तो शतकाचा बॉक्स आहे. मग शतक स्थानी लिहूयात बघा 1, आणि दशक स्थानाचा उल्लेखच नाही म्हणून लिहूयात बघा 0, आणि एकक स्थानी किती खडू आहे? 1 2 3 4, म्हणजे एकक स्थानी 4. त्याला एकत्रित लिहूयात बघा संख्या 104. म्हणजे थोडक्यात इथं स्थानानुसार वेगवेगळ्या लिहिल्या, एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, आणि 3 अंकी एकत्रित संख्या या ठिकाणी लिहिली. मग काय? 104. वाचन कसं करतोय? 104. त्याच पद्धतीत या ठिकाणी लिहून टाकूया 104. नेक्स्ट मध्ये घेऊया बघा. आता आपल्याला समोर सांगता येते बघा. आता जर म्हटलं तर शतकाचा एक बॉक्स आहे, शतकाचा एक बॉक्स आहे. इथे एकदा लक्षात घ्या, हे बघा एकक, हा चार्ट आहे बघा कॉलम, दशक, आणि हा आहे बघा शतक. मग आता या ठिकाणी उपलब्ध काय मध्ये आहे? शतकाचा एक बॉक्स आहे 100 खडूंचा, म्हणून शतक स्थानी लिहूयात बघा 1. दशकाचा या ठिकाणी उल्लेखच नाहीये म्हणून दशकाच्या ठिकाणी लिहूयात बघा 0, आणि एकक स्थानी किती खडू आहेत मोजा बरं? 1 2 3 4 5, म्हणून एकक स्थानी 5. मग एकूणच संख्या अंकात लिहिली, एकूणात संख्या अंकात किती आहे बघा? 105. बघ, ह्याचं वाचन जर म्हटलं किंवा अक्षरात लेखन, काय लिहितोय आपण समोर? अक्षरात लेखन. बघ वाचन कसं करतोय बघा आपण? 105, म्हणजे शतक किती आहे? 101, म्हणून 105. नेक्स्ट समोर बघा. आता शतकाचा बॉक्स 1, म्हणजे एक शतक, म्हणून शतक स्थानी लिहिले बघा 1. दशकाचा उल्लेख नाही म्हणून दशक स्थानी 0, आणि एकक स्थानी किती खडू आहेत? 1 2 3 4 5 6 खडू आहेत, म्हणून एकक स्थानी लिहितोय बघा 6. ह्याचं अंकात लेखन होते 106. मग वाचन करतोय 100, शतक स्थानी 100 आहे बघा, आणि एकक स्थानी 6 आहे, म्हणून 106. नेक्स्ट मध्ये बघा. आता शतकाचा एक बॉक्स आहे, म्हणजे एक बॉक्स मध्ये 100 खडू आहे, म्हणजे शतकाचा एक बॉक्स आहे म्हणून शतक स्थानी 1 लिहूया. दशकाचा उल्लेख नाही म्हणून 0 लिहूया, आणि एकक स्थानी मोजा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 खडू आहेत, म्हणून एकक स्थानी लिहिले बघा 7, आणि एकूणात संख्या तयार झाली बघा 107. जसं वाचन करतोय तसंच अक्षरात लेखन 107. नेक्स्ट मध्ये बघा. आता एक समोरील चित्रामध्ये एक बॉक्स आहे बघा शतकाचा, की ज्या बॉक्स मध्ये 100 खडू आहे, म्हणून एक बॉक्स आहे म्हणून शतक स्थानी 1 लिहूया. दशक स्थानाचा उल्लेख नाही म्हणून 0 लिहूया, आणि एकक स्थानी खडू मोजूयात 1 2 3 4 5 6 7 8, म्हणून 8 लिहूयात, आणि मग एकूणात अंकात लिहिले बघा संख्या 108, आणि याचं वाचन 108. जसं वाचन करतोय तसं लेखन करूया अक्षरामध्ये 108. नेक्स्ट मध्ये बघा बरं. आता नेक्स्ट चित्रामध्ये सांगता येते एक बॉक्स आहे 100 खडूंचा, म्हणजे शतकाचा. मग एक बॉक्स आहे म्हणून शतक स्थानी 1 लिहूया. दशकाचा उल्लेख नाही म्हणून दशक स्थानी 0 लिहूया, आणि एकक स्थानी मोजूयात खडू 1 2 3 4 5 6 7 8 9,
म्हणून एकक स्थानी 9 आणि एकूणात संख्या अंकात लिहिली बघा 109. 109 जसं वाचन करतोय तसंच करूया लेखन अक्षरात 109. त्यानंतर बघा नेक्स्ट चित्रामध्ये एक बॉक्स आहे बघा 100चा. एक बॉक्स आहे 100चा म्हणून शतकाचा एक बॉक्स, मग शतक स्थानी 1 लिहूया. दशकाचा उल्लेख नाही म्हणून दशक स्थानी या ठिकाणी जर म्हटलं मोजूयात समोर खडू किती आहे. बघा समोर हा एक दशकाचा उल्लेख आहे या ठिकाणी. मग दशक किती खडू आहेत बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 खडू एकत्रित झाले. 10 खडू एकत्रित आले म्हणजे एकत्रित 10 वस्तूंचा जर समूह तयार होत असेल तर एक दशक तयार होते. म्हणून या ठिकाणी एक दशक तयार झाले म्हणून दशक स्थानी उल्लेख केला बघा एकाचा. दशक स्थानी उल्लेख केला बघा एकाचा. मग एकक स्थानी एक सुटी वस्तू बघा इथं जशा 5 वस्तू आहेत, इथं जशा 6 वस्तू आहेत, इथं जशा 9 वस्तू आहेत, 9 खडू आहेत. तसा सुटा एकही खडू या ठिकाणी नाहीये म्हणून एकक स्थानाचा उल्लेख नाही म्हणून 0 लिहिलं. आणि एकूणात संख्या तयार झाली बघा 110 की जे अंकात लिहिली यालाच अक्षरात लिहिता जाते आपल्याला 110. आता पुढे बघूया बघा 3 अंकी संख्या ओळख. मग सारणीत दाखवल्याप्रमाणे मणी तारांमध्ये योग्य तेवढे मणी घाला. संख्या अंकात व अक्षरात लिहा. बघा आता या ठिकाणी आपल्याला या साईडला चित्रे दिलेली आहेत. मग हे चित्रे जर म्हटलं तर हा बटवा आहे बघा शतकाचा. म्हणजे थोडक्यात या बटव्यामध्ये 100 वस्तू आहेत. 100 वस्तू एका बटव्यात आहेत म्हणजे हा एक बटवा आहे शतकाचा. 2 बटवे जर असतील तर 2 बटवे 2 शतकांचे. मग 1 शतक म्हणजे आपण 100 म्हटलं, 2 शतक म्हणजे 200 म्हटलं. बघा त्यानंतर हा त्रिकोण आहे बघा दशकाचा. एक त्रिकोण आहे बघा दशकाचा. आणि मग आपल्याला असं सांगितलं जाते तर या एका त्रिकोणामध्ये हा त्रिकोण काय करते बघा या ठिकाणी या एका त्रिकोणामध्ये 10 वस्तू आहेत. मग एका त्रिकोणामध्ये 10 वस्तू आहेत म्हणजे हा त्रिकोण दशकाचा आहे. मग या ठिकाणी एकूण किती त्रिकोण आहेत 1 2 3 4 5 त्रिकोण आहेत. बरोबर आहे. त्यानंतर हे गोल टिंब जे आहेत ते एककाचं नेतृत्व करतात. म्हणजे हा आहे बघा एककाचा 1 2 3 4. मग आता पुढे आपल्याला दिलेले आहेत बघा मणितारा. म्हणजे थोडक्यात मणितारांच्या मध्ये आपल्याला काय करायचं, ही एक तारा आहे एककाची. बघा ही एक तारा आहे बघा एककाची, ही दुसरी तारा आहे बघा दशकाची, तिसरी तारा आहे बघा शतकाची. आणि मग आपण स्टेप बाय स्टेप भरूयात मणितारांमध्ये मणी भरूयात. बघा या ठिकाणी शतकाचे बटवा, शतकाचा की ज्या बटव्यामध्ये 100 वस्तू आहेत तो शतकाचा बटवा. मग शतकाचे बटवा किती आहेत या ठिकाणी 2 आहे. म्हणून शतक स्थानचा जी मणितारा आहे त्यामध्ये आपण 2 मणी भरूयात. बघा हा इथं 1 मणी, हा इथं 2 मणी. म्हणजे शतकाच्या मणितारामध्ये 2 मणी भरले. त्यानंतर दशकाचे त्रिकोण आहेत बघा किती मोजूयात 1 2 3 4 5. म्हणून दशकाच्या मणितारामध्ये 5 मणी भरूयात 1 2 3 4 5. दशकाच्या मणितारामध्ये 5 मणी भरले. आता एककाचे एकक किती डॉट आहे बिंदू आहे मोजूयात 1 2 3 4. म्हणून एककाच्या मणितारामध्ये 4 मणी भरूयात 1 2 3 4. आणि मग एकूणात संख्या कशी लिहायची बघा शतक स्थानी 2, दशक स्थानी 5 आणि एकक स्थानी 4. म्हणजे 254. एकूणात अंकात संख्या तयार झाली बघा 254. आणि यात जसं वाचन करतोय तसं अक्षरात लेखन करूया 254. दुसऱ्या चित्रामध्ये बघा आता बटवा, या बटव्यामध्ये 100 वस्तू आहेत म्हणजे बटवा शतकाचा आहे. मग किती आहेत बघा बटवे 1 2 3
4 5 6 म्हणून शतकाच्या मणी तारामध्ये 6 मणी भरूया बघा 1 2 3 4 5 6 शतकाच्या मणी तारामध्ये 6 मणी भरले तर त्रिकोण दशकाचा मग एका त्रिकोणात 10 वस्तू दशकाचा मग किती त्रिकोण आहेत बघा 1 म्हणून दशकाच्या मणी तारामध्ये फक्त 1 मणी भरला दशकाच्या मणी तारामध्ये 1 मणी भरला त्यानंतर एकक मग बिंदू किती आहे मग जेवढे बिंदू असतील तेवढे एककाच्या मणी तारामध्ये मणी भरूया मग किती आहेत मोजूया 1 2 3 4 5 6 7 मग एककाच्या मणी तारामध्ये भरूया 7 मणी 1 2 3 4 5 6 7 मणी मग आता संख्या लिहूया शतकस्थानी 6 कारण शतकाच्या मणी तारामध्ये 6 मणी म्हणून शतकस्थानी 6 त्यानंतर दशकाच्या मणी तारामध्ये 1 मणी म्हणून दशकस्थानी 1 शतकाच्या मणी तारामध्ये 7 मणी म्हणून एककाच्या मणी तारामध्ये 7 मणी म्हणून एककस्थानी 7 आणि मग संख्येचं वाचन करतोय एकत्रित संख्या लिहिली 617 त्याचं वाचन करतोय 617 जसं वाचन करतोय तसंच लेखन करूया 617 नेक्स्ट मध्ये बघा आता आपल्याला या ठिकाणी सांगता येतात बघा शतकाचे बटवा किती आहे मग शतकाचे बटवा 1 2 3 4 मग शतकस्थानी काय करूया 4 मणी शतकाच्या मणी तारामध्ये 4 मणी 1 2 3 4 त्यानंतर दशकाचे त्रिकोण किती आहे मोजूया 1 2 3 म्हणजे दशकाच्या मणी तारामध्ये 1 2 3 मणी भरूया मग एककाचे बिंदू किती आहे तर एकच आहे म्हणून एककस्थानी एकच एककाच्या मणी तारामध्ये 1 मणी भरूया आणि मग थोडक्यात एकक स्थानाकडून लिहूया एककस्थानी एककाच्या मणी तारामध्ये 1 मणी म्हणून एककस्थानी 1 अंक दशकाच्या मणी तारामध्ये 3 मणी म्हणून दशकस्थानी 3 अंक शतकाच्या मणी तारामध्ये 4 मणी मराठीमध्ये लिहूया एकदा मराठी देवनागरी लिपीचा वापर करूया एककाच्या मणी तारामध्ये 1 मणी म्हणून एककस्थानी 1 अंक दशकाच्या मणी तारामध्ये 3 मणी म्हणून दशकस्थानी 3 अंक शतकाच्या मणी तारामध्ये 4 मणी म्हणून शतकस्थानी 4 अंक आणि एकूणच संख्या तयार झाली 431 वाचन करतोय 431 म्हणजे बघा कसं लेखन करता येईल आपल्याला अक्षरात 431 त्यानंतर समोरील चित्रामध्ये बघा आता समोरील चित्रामध्ये जर बघितलं तर शतकाचे बटवा किती आहे बघा मग बघूया 1 2 3 4 5 6 7 एका बटव्यात 100 मणी म्हणजे 100 तर 2 बटव्यात बघा 100 200 300 400 500 600 700 थोडक्यात फक्त शतकाच्या मणी तारेमध्ये किती मणी भरायचे तर शतकाचे बटवा किती आहेत 1 2 3 4 5 6 7 शतकाचे बटवा आहेत बघा 7 म्हणून शतकाच्या मणी तारेमध्ये 7 मणी भरूया बघा या ठिकाणी जर म्हटलं तर 1 2 3 4 5 6 आणि 7 शतकाचे बटवा 7 आहे म्हणून शतकाच्या मणी तारेमध्ये 7 मणी भरूया त्यानंतर दशकाचे त्रिकोण किती आहे मोजा दशकाचे त्रिकोण 1 2 3 4 दशकाचे त्रिकोण 4 म्हणून दशकाच्या मणी तारेमध्ये 4 मणी भरूया 1 2 3 4 त्यानंतर एककाचे बिंदू किती आहे बिंदू 1 2 म्हणून काय करूया एककाच्या मणी तारेमध्ये 2 मणी भरूया 1 व 2 आता संख्या लिहूया बघा एककस्थानी एककाच्या मणी तारे 2 मणी म्हणून एककस्थानी 1 अंक लिहूया
दशकाच्या मणी तारेमध्ये 4 मणी म्हणून दशक स्थानी 4 अंक लिहूयात आणि शतकाच्या मणी तारेमध्ये 7 मणी म्हणून शतक स्थानी 7 लिहूयात. मग एकूण संख्येचे वाचन करता येते 742. जसे वाचन करता येते तसेच अक्षरात लिहूयात 742. आता समोरच्या चित्रामध्ये बघा, समोरच्या चित्रामध्ये जर म्हटलं तर हे बिंदू म्हणजे एककाचे स्थान, एक वस्तू. मग एकूण किती बिंदू आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 बिंदू आहेत म्हणजे 8 वस्तू, 1 1 1 एकक. म्हणून एककाच्या मणितारेमध्ये 8 मणी भरूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एककाच्या मणितारेमध्ये 8 मणी भरले. आता दशकाचे त्रिकोण या चित्रामध्ये आहेत का? नाही. मग दशकाच्या मणितारेमध्ये एकही मणी भरायचा नाही, खालीच राहू द्यायचे. आता शतकाचे बटवा किती आहे बघा. शतकाचे बटवा 1 2 3 4 5 6 7 8. शतकाचे बटवा आहेत बघा 8. म्हणून शतकाच्या मणितारेमध्ये 8 मणी भरूया. 1 2 3 4 5 6 7 8. शतकाच्या मणितारेमध्ये 8 मणी भरले. आता फक्त संख्या लिहूया बघा. एककाच्या मणितारेमध्ये 8 मणी म्हणून एकक स्थानी 8. शतकाच्या मणितारेमध्ये एकही मणी नाही म्हणून दशकाच्या मणितारेमध्ये एकही मणी नाही म्हणून दशक स्थानी 0. आणि शतकाच्या मणितारेमध्ये 8 मणी आहेत म्हणून शतक स्थानी 8. एकूणात संख्या लिहिली बघा 808. एकूणात संख्या 808. जसे वाचन करतोय तसे अक्षरात लेखन करूया बघा. 808. पुढे बघूया बघा. आता या ठिकाणी बिंदू म्हणजे एककाचे मणितारेमध्ये किती मणी भरायचे की जेवढे बिंदू असेल. मग बिंदू मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. मग समोर काय केलं आपण तर एकक स्थानी 1 2 3 4 5 6 7 8. एककाच्या मणितारेमध्ये 8 मणी भरले. आता दशकाचे त्रिकोण आहेत का इथं? एकही नाही म्हणून दशकाच्या मणितारेमध्ये काहीच भरायचं नाही. मग आता शतकाचे बटवा किती आहे मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8. शतकाचे बटवा 8 आहे म्हणून शतकाच्या मणितारेमध्ये 8 मणी भरूया. 1 2 3 4 5 6 7 8. आता संख्या लेखन करताना बघा एककाच्या मणितारेमध्ये 8 मणी म्हणून एकक स्थानी 8. दशकाच्या मणितारेमध्ये एकही मणी नाही म्हणून 0. शतकाच्या मणितारेमध्ये 8 मणी आहेत म्हणून शतक स्थानी 8. बघा एककाच्या मणितारेमध्ये 8 मणी म्हणून एकक स्थानी 8. दशकाच्या मणितारेमध्ये एकही मणी नाही म्हणून 0. शतकाच्या मणितारेमध्ये 8 मणी आहेत म्हणून शतक स्थानी 8. मग संख्येचे वाचन करतोय 808. जसे वाचन करतोय तसेच अक्षरात लिहूयात 808. आता समोरील चित्रामध्ये बघा. आता सुरुवातीला आधी त्रिकोण दिलेले आहेत. मग त्रिकोण आहे बघा दशकाचा. एका त्रिकोणात 10 वस्तू म्हणजे त्रिकोण आहे दशकाचा. मग एकूण त्रिकोण किती? 1 2 3 4 5 6 7 8. मग दशकाच्या मणितारेमध्ये किती मणी भरूया? जेवढे त्रिकोण आहेत मग 8 त्रिकोण आहेत मग दशकाच्या मणितारेमध्ये 8 मणी भरूया. 1 2 3 4 5 6 7 8.
आता बटवा आहे बघा शतकाचा, मग एकूण बटवे किती? 1 2 3 4 5, एकूण बटवे 5. शतकाचा बटवा, एका बटव्यात 100 वस्तू म्हणजे शतकाचा बटवा, म्हणून शतकाच्या मणितारेमध्ये 5 मणी भरूया. 1 2 3 4 5. आता एककाचे बिंदू किती आहेत? मग बिंदू म्हणजे एकच वस्तू, बिंदू म्हणजे एकच वस्तू, मग एकाच बिंदू किती आहेत मोजूया. बिंदू आहेत 1 2 3 4 5, म्हणून एककाच्या मणितारेमध्ये 5 मणी भरूया. 1 2 3 4 आणि 5. मग आता संख्या लेखन करताना एककाच्या मणितारेमध्ये 5 मणी म्हणून एकक स्थानी 5. दशकाच्या मणितारेमध्ये 8 मणी म्हणून दशक स्थानी 8. शतकाच्या मणितारेमध्ये 5 मणी म्हणून शतक स्थानी 5. आणि एकूणाच संख्या 585. मग जसं वाचन करतोय तसं लेखन करूयात अक्षरामध्ये. 585. नेक्स्ट मध्ये बघा, आता या ठिकाणी जर म्हटलं तर फक्त बिंदू म्हणजे एका वस्तूचे, मग एक वस्तू किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणून एककाच्या मणितारेमध्ये 9 मणी भरूया. बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता दशकाचे त्रिकोण किती आहेत? मग जेवढे त्रिकोण आहेत तेवढे दशकाच्या मणितारेमध्ये मणी भरूया. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, मग दशकाच्या मणितारेमध्ये सुद्धा 9 मणी भरूयात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता शतकाचे बटवा किती आहेत? 1 2 3 4, मग शतकाच्या मणितारेमध्ये 4 मणी भरूयात. 1 2 3 4. आता संख्या लिहू. बघा एककाच्या मणितारेमध्ये 9 मणी म्हणून एकक स्थानी 9 लिहूया. दशकाच्या मणितारेमध्ये 9 मणी म्हणून दशक स्थानी 9 लिहूया. शतकाच्या मणितारेमध्ये 4 मणी म्हणून शतक स्थानी 4 लिहूया. एकूणात संख्या तयार होते 499. मग अंकात लिहितोय आपण 499. जसं वाचन करतोय तसं लेखन करूया. 499. बघा नेक्स्ट चित्रामध्ये बघा, आता या ठिकाणी दशकाचे त्रिकोण किती आहेत? मग 1 2 3 4 5 6 7 8 9, मग दशकाचे त्रिकोण 9 आहे म्हणून दशकाच्या मणितारेमध्ये 9 मणी भरूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता शतकाचा बटवा 1 आहे म्हणून शतकाच्या मणितारेमध्ये 1 मणी भरूया. आणि बिंदू एककाचा एकही बिंदू नाही म्हणून एककाची मणितारा खालीच राहू देऊया. मग आता संख्या लिहू. एककाच्या मणितारेमध्ये एकही मणी नाही म्हणून एकक स्थानी 0. दशकाच्या मणितारेमध्ये 9 मणी आहे म्हणून दशक स्थानी 9. शतकाच्या मणितारेमध्ये 1 मणी आहे म्हणून शतक स्थानी 1. आणि मग एकूणाच संख्या 190. मग जसं वाचन करतोय तसं लेखन करूया. 190. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच शिकूया, बाकी समोरील लेक्चरमध्ये घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा व सोबतच
तुमच्या 3ऱ्या वर्गातील सर्व मित्रांना हे लेक्चर शेअर करा आणि जर चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहताना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। खालील लाल बटनला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून घंटीला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वात अगोदर तुम्हाला येतील आणि सर्वांच्या आधी तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि तो व्हिडिओ तुमचा चुकणार नाही। धन्यवाद।